नकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक स्पेलपासून संरक्षणासाठी मी आज तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन देणार आहे. तर चला मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. तर चैत्र नवरात्री ही देवी दुर्गेची उपासना करण्याचा शुभ काळ आहे. या काळात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतोच, पण काही वेळा नकारात्मक शक्ती आणि दृष्टीशक्ती याचा प्रभाव वाढू शकतो. यामुळे या काळात स्वतःचे, कुटुंबाचे आणि घराचे संरक्षण करणे आवश्यक असते. खाली दिलेल्या मी तुम्हाला उपायांनी नकारात्मक ऊर्जा किंवा स्पेल म्हणजे ब्लॅक मॅजिक यापासून बचाव कसा करतात याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर चला, नंबर 1, घर शुद्ध ठेवण्यासाठी उपाय. गंगाजल आणि अभिमंत्रित पाणी शिंपडणे. सकाळ संध्याकाळ गंगाजल घरात शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. अभिमंत्रित पाणी तयार करण्यासाठी 1 तांब्या पाण्यात गायत्री मंत्र किंवा दुर्गा मंत्र जपून ते घरात शिंपडावे. दरवाजाजवळ स्वस्तिक, त्रिशूल आणि ओंकार लावणे. हे पवित्र चिन्ह नकारात्मक शक्तींना रोखतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतात. दररोज धूप व दीप प्रज्वलित करणे. सकाळ संध्याकाळ घरात कापूर, गुगल, लोबाना किंवा चंदनाचा धूप लावा. तुळशीपुढे दिवा लावल्याने घरात चैतन्य राहते आणि वाईट शक्ती दूर राहतात. मंत्र व स्तोत्र पठण. 1. दुर्गा सप्तशी, हनुमान चालीसा व भगवती मंत्र जप. रोज सकाळी आणि रात्री दुर्गा सप्तशी कवच, अर्गला स्तोत्र आणि कीलक स्तोत्र म्हणावे. हनुमान चालीसा नकारात्मक शक्तींना रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप 108 वेळा केल्यास काळ्या जादूचा प्रभाव कमी होतो. नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःचे संरक्षण. 1. रुद्राक्ष परिधान करणे. 5 मुखी रुद्राक्ष घातल्याने नकारात्मक शक्तीपासून रक्षण होते. 9 मुखी रुद्राक्ष देवी दुर्गेचे स्वरूप असल्याने ते नवरात्रीत विशेष फायदेशीर ठरते. 2. काळा दोरा आणि कवच धारण करणे. नकारात्मक ऊर्जेपासून बचावासाठी अभिमंत्रित काळा दोरा घालावा. दुर्गा कवच आणि नवचंडी यज्ञात सिद्ध केलेले कवच प्रभावी असते. मीठ आणि काळे तीळ यांचा उपयोग. दर मंगळवारी आणि शनिवारी मीठ आणि काळे तीळ हातात घेऊन 7 वेळा अंगाभोवती फिरून बाहेर फेकावे. याने दुष्टशक्तींचा प्रभाव कमी होतो. घर आणि परिसर शुद्ध करण्याचे उपाय. लिंबू मिरची टांगणे. मुख्य दरवाजाजवळ लिंबू मिरची टांगल्याने वाईट शक्ती दूर होतात. प्रत्येक मंगळवारी नवीन लिंबू मिरची बदलावी. तुळस आणि कुंभपूजन. घरात तुळशीचा वास केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. तुळशीपुढे रोज दीप लावल्याने घरात देवी लक्ष्मीचे वास्तव्य होते. नवरात्रीत शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखणे. सात्विक आहार घेणे. नवरात्रीत उपवासात फक्त सात्विक पदार्थ खावेत. कांदा, लसूण, मद्य आहार व तामसिक पदार्थ टाळावेत. योग व प्राणायाम. अनुलोम विलोम, भस्त्रिका आणि कपालभाती या प्राणायामाने मानसिक स्थैर्य राहते. नियमित ध्यानधारणा केल्याने मन शांत राहते आणि नकारात्मक विचार दूर होते. विशेष उपाय. जर नकारात्मक ऊर्जा जास्त असेल तर चांदीच्या भांड्यात पाणी आणि चिमूटभर हळद टाकून घराच्या कोपऱ्यात ठेवावे. गुगळ व लोबाना जाळून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात धूर करा. घराच्या मुख्य दरवाजावर गोमूत्र आणि गंगाजल शिंपडावा. तर निष्कर्ष यातून असा निघतो की चैत्र नवरात्रीला नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी सात्विक जीवनशैली, मंत्रजप, घर व शरीराची शुद्धता आणि विशेष उपाय आवश्यक असतात. वरील उपाय जे सांगितले आहे ते केल्याने दुर्गा देवीची कृपा प्राप्त होते आणि नकारात्मकता दूर होते.